नमस्कार मित्रांनो. आता आपलं पुढचं एक्झाम्पल आहे, की जे इंजिनिअरिंग मॅथ्स 3 ह्या सब्जेक्टमध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये विचारलं जातं. ते असं आहे, की इफ एफ ऑफ झेड इज इक्वल टू यू प्लस आय व्ही इज एनालिटिक, देन फाइंड एफ ऑफ झेड इन टर्म्स ऑफ झेड इफ गिवन. आता आपल्याला गिवन दिलेलं आहे यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा आता जे सगळ्यात पहिलं आपल्याला गिवन दिलेलं आहे ते आहे तसं लिहून घ्यायचं, की यू इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हे गिवन आहे. याला आपण घेऊयात इक्वेशन नंबर 1. आपल्याला त्यांनी यू ची व्हॅल्यू दिलेली आहे. आता यावरून आपल्याला व्ही ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते आणि जी तिथे या इक्वेशन मध्ये आपण पुट करतो. आता हे फाइंड आउट कसं करायचं, तर सगळ्यात पहिलं या दिलेल्या चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे पार्शियली डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. असे पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे ते मिळणार डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ या लेफ्ट साइडचा यू इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ आणि हे राईट साइडचा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे तसा. जर आता आपण हे सिम्प्लिफाय केलं आपल्याला काय मिळून जाईल बघा. आता हे चं डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली मिळणार डॅबा यू बाय डॅबा एक्स इज इक्वल टू, आणि आता याचं मध्ये प्लस आहे तर एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर या दोन्ही सुद्धा फंक्शनचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह मिळणार. आता या ठिकाणी फक्त पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण फक्त एक्सचं, तर या ठिकाणी फक्त एक्स या व्हेरिएबलचंच डेरिव्हेटिव्ह येणार. या दुसऱ्याचं जे काय दुसरा व्हेरिएबल आहे वाय तो बनणार कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह नेहमी 0 असतं, तर याचा आपल्याला 0 मिळून जाईल. मग फक्त एक्स स्क्वेअर याचं मिळतंय 2x. ही झाली आपली पहिली व्हॅल्यू. समजा आपण याला घेऊयात इक्वेशन नंबर 2, आणि परत याचंच पहिल्याच इक्वेशनचं घ्यायचं डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू वाय. पार्शियली डिफरन्शिएट, की या दोघांचं पण आता परत पार्शियली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं दोन्ही साइडचं, तर मिळणार डी बाय डी वाय ऑफ यू इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा वाय ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता चं डेरिव्हेटिव्ह पार्शियली डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेतलं तर मिळून जाईल डॅबा यू वाय डॅबा वाय इज इक्वल टू. आता इथं पण सेम, की आपण चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेत आहोत म्हणजे फक्त वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येणार. या ठिकाणी इथं एक्स बनणार आहे कॉन्स्टंट, म्हणजे त्याचं मिळणार 0. ते नाही घेतलं तरी चालते. मग या ठिकाणी वाय स्क्वेअरचं मिळते 2y. हे झालं पुढचं आपलं समजा इक्वेशन नंबर 3. अशा आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळाल्या. आता असं डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं, की आपण पुढची स्टेप काय करतो, तर इथं आपण घेतो बाय युजिंग फर्स्ट CR इक्वेशन. आपण पहिलं CR इक्वेशन यूज करतो. आता पहिलं CR इक्वेशन तुम्हाला माहिती असणार आहे, ते आपलं असतं डॅबा यू बाय डॅबा एक्स इज इक्वल टू डॅबा व्ही बाय डॅबा वाय. हे आपलं पहिलं CR इक्वेशन असतं. आता हे आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. तर ह्या दोघांमध्ये बघा आता आपल्याला ही वाली व्हॅल्यू माहिती आहे. आपलं डॅबा यू बाय डॅबा एक्स म्हणजेच इथं आहे 2x. मग ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. मग इथं आपल्याला डॅबा व्ही बाय डॅबा वाय याची व्हॅल्यू मिळणार. हे आपण आहे तसं घेतलं डॅबा व्ही बाय डॅबा वाय, आणि हा डॅबा यू बाय डॅबा एक्स म्हणजेच मिळतोय 2x. बरोबर. आता आपण काय करतो इथं, तर आपल्याला व्ही ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग डिवाइड मधला जो डॅबा वाय आहे तो या बाजूला राईट साईडला मल्टिप्लाय होऊन जाईल. तो इथं डिवाइड मध्ये आहे, तो जर आपण राईट साईडला घेतला तर काय मिळून जाईल इथं, की डॅबा व्ही आहे तसा डिवाइड मधला डॅबा वाय या 2x ला मल्टिप्लाय होऊन जाईल. आता हे असं आपण व्हेरिएबल सेपरेट केले, की आपण याचं घेतो इंटिग्रेशन. इंटिग्रेशन डॅबा व्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन 2x डॅबा वाय. आता या ठिकाणी हे वालं डॅबा इंटिग्रेशन डॅबा व्ही आहे तसं येऊन जाईल. हा जो 2x आहे त्याचं तर आपण इंटिग्रेशन घेऊ शकत नाही, का ते बनणार आहे कॉन्स्टंट, कारण या ठिकाणी फक्त पार्शियल इंटिग्रेशन असणार आहे या वायचं. तर हे 2x इंटिग्रेशन साइनच्या बाहेर येऊन जाईल, कॉन्स्टंट आहे त्यामुळे आता इंटिग्रेशन आहे तसं मिळणार, आणि हे डॅबा वाय. जर आता आपण हे सॉल्व्ह केलं तर इंटिग्रेशन डॅबा व्ही हे काय मिळतं तुम्हाला माहिती आहे. जर फक्त इंटिग्रेशन साइन असेल आणि डॅबा व्ही असेल, म्हणजे जे काय असेल ते डॅबा त्याबरोबरचा जो काय आपला व्हेरिएबल असतो ते आपलं असतं उत्तर, म्हणजे इथं मिळणार व्ही. हा 2x आहे तसा इथं सुद्धा, इथं काहीच नाहीये, म्हणजे इंटिग्रेशन काय असणार तर हा वाला व्हेरिएबल म्हणजेच वाय. आता इंटिग्रेशन काढून झालेले तर आपण एक कॉन्स्टंट घेतो. तर आता लक्षात ठेवा या ठिकाणी कॉन्स्टंट घेताना इथं तुम्ही ज्या व्हेरिएबलचं इंटिग्रेशन घेत आहात विथ रिस्पेक्ट टू जे आहे त्याचं अपोजिट घ्यायचं. समजा इथं तुम्ही वायचं इंटिग्रेशन घेत आहात म्हणजे नक्कीच कॉन्स्टंट कोण असणार आहे एक्स. मग तो घेताना असा लिहायचा एफ ऑफ एक्स. ही वाली या ठिकाणची ही वाली की व्हॅल्यू आहे बरं का, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला हे लक्षात ठेवावंच लागतं, की
याच्या अपोजिट व्हॅल्यू या ठिकाणी घ्यायची. ते पण एफ ऑफ एक्स किंवा एफ ऑफ वाय याच फॉर्ममध्ये घ्यायचं. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, तर आपण घेतलं एफ ऑफ एक्स. असं आपल्याला व्हीचं आता व्हॅल्यू मिळाली. हे समजा आपलं पुढचं घेऊयात इक्वेशन नंबर 4. पण या ठिकाणी काय आहे, की नुसतं एफ ऑफ एक्स घेऊन चालणार नाहीये. इथं आपल्याला याची काही ना काहीतरी एक व्हॅल्यू हवी आहे, की तिथं कॉन्स्टंट आहे का दुसरं कुठलं एक्स वाली कोणती टर्म मिळते. त्यात आपल्याला ही व्हॅल्यू शोधायची. मग यासाठी काय करायचं, की आता ह्याचं परत आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. आता याचं डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं, तर इथं जे काही व्हेरिएबल असेल एफ बरोबरचं, त्याच विथ रिस्पेक्ट टू इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. म्हणजे पार्शियली डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ बरोबर एक्स आहे, तर मग याचं पण आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता ते जर आपण बघा पुढे सिम्प्लिफाय केलं, तर काय मिळून जाईल, हे डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ व्ही हे लेफ्ट साईडचं आहे तसं इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये आता हा 2xy प्लस हे वाला इथलं एफ ऑफ एक्स. तर आता हे सिम्प्लिफाय केलं तर व्हीचं डेरिव्हेटिव्ह मिळणार डॅबा व्ही बाय डॅबा एक्स इज इक्वल टू, आता इथं मध्ये प्लस आहे, तर या दोन्ही पण टर्म्स येणार सेपरेट डेरिव्हेटिव्ह. आता सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेताना बघा इथं फक्त पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे एक्सचं. मग फक्त ह्या 2xy मधल्या फक्त एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार, ते मिळणार. नुसतं एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं आपलं 1. त्यामुळे याचं काय 1 मिळून जाईल. म्हणजे इथं शिल्लक राहते फक्त 2 आणि y प्लस एफ ऑफ एक्सचं मिळणार एफ डॅश एक्स. म्हणजे झाली आपली पुढची एक व्हॅल्यू. आता असं हे फाइंड आउट करून झालं, की या ठिकाणी मग यूज करायचं सेकंड सीआर इक्वेशन. आपण आधीच फर्स्ट यूज केलेलं आहे. मग या ठिकाणी घ्यायचं बाय युजिंग सेकंड सीआर इक्वेशन. मग जर आता सेकंड सीआर इक्वेशन या ठिकाणी यूज केलं, मग ते काय असतं, तर ते आपण घेतो डॅबा व्ही बाय डॅबा एक्स इज इक्वल टू मायनस डॅबा यू बाय डॅबा वाय असं आपलं बघा असतं हे सेकंड सीआर इक्वेशन. आता हे आपल्याला या ठिकाणी यूज करायचे. यातली ही वाली पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे आणि ही सुद्धा व्हॅल्यू आपल्याकडे आहे. तर डॅबा व्ही बाय डॅबा एक्स म्हणजे हे आत्ताच आलेले बघा, हे वालं इक्वेशन नंबर 5 त्याचा या ठिकाणी घेऊयात. ते किती मिळते, 2y प्लस एफ डॅश एक्स इज इक्वल टू, हा मायनस आहे तसा, आणि हे डॅबा यू बाय डॅबा वाय सुद्धा आपल्याकडे व्हॅल्यू आहेच. त्यात आपण सगळ्यात पहिली फाइंड आउट केलेली बघा, ते काय येतं या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 की डॅबा यू बाय डॅबा वाय ते आहे 2y. मग ते या ठिकाणी व्हॅल्यू घेऊयात. ते या ठिकाणी मिळून जाईल 2y. बरोबर. आता हे आपल्याला काय आता पुढे मिळणार आहे, हे प्लस 2y या बाजूला होऊन जातील मायनस. मग हे एफ डॅश एक्स याची व्हॅल्यू किती मिळणार, हे मायनस 2y. हे प्लस 2y सुद्धा या बाजूला मिळालं मायनस 2y. आता हे सिम्प्लिफाय केलं तर काय मिळते, हे जर सॉल्व्ह केलं तर एफ डॅश एक्स इज इक्वल टू हे मायनस मायनस मायनसच, मायनस 2y म्हणजे मायनस 4y हे असं आपल्याला मिळतंय. आता ऍक्च्युली इथं डॅश आहे म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह आहे. डेरिव्हेटिव्ह मायनस 4y असं मिळाले. म्हणजे मग याच्यात आपल्याला नुसतं एफ ऑफ एक्स जर फाइंड आउट करायचं म्हटलं, कारण हेच तर व्हॅल्यू आपल्याला ह्या ठिकाणी पुट करायची. त्या वरच्या त्या व्हीच्या इक्वेशनमध्ये ह्यावाल्या व्हीच्या आन्सरमध्ये इथं पुट करायचं फोर्थमध्ये. तर नुसतं एफ ऑफ एक्स पाहिजे. मग आपल्याला आता याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. मग आता याचं इंटिग्रेशन घेताना विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावं लागेल. तर हे -4y बघा आहे तसं येऊन जाईल. बरोबर. -4y असं मिळणार आहे. पण ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं म्हणलं तर काय मिळणार इथं एक्स मिळणार, कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय. मग हे असं आपल्याला याचा आन्सर मिळून जाते. मग ही व्हॅल्यू आता परत आपण त्यात जर पुट केली व्हीच्या ह्याच्यामध्ये इक्वेशनमध्ये, तर व्हीच्या व्हॅल्यूमध्ये जर पुट केली तर व्ही इज इक्वल टू काय मिळणार आहे, की आहे 2xy आणि इथं हे वाला आहे प्लस एफ ऑफ एक्स. ते या ठिकाणी घेऊयात. हे आहे तसं 2xy आणि प्लस हे एफ ऑफ एक्स मिळाले -4xy. जर आता हे सिम्प्लिफाय केलं काय मिळणार, 2xy आहे तसं प्लस मायनस मायनस 4xy. मग यावरून आपल्याला फायनली व्हीचं उत्तर काय मिळते, मग व्ही इज इक्वल टू हे 2 - 4 म्हणजे -2 आणि x इंटू वाय असा हा व्ही मिळालेला आहे. आता आपल्याकडे यूची पण व्हॅल्यू आहे, यू तर त्यांनी गिवन दिलेला आहे आणि व्ही पण मिळाला आहे. मग या दोन्ही सुद्धा व्हॅल्यू एफ ऑफ झेड मध्ये पुट करायच्या. एफ ऑफ झेड आहे यू प्लस आय व्ही. जर याच्यामध्ये पुट केल्या तर आपल्याला एफ ऑफ झेड मिळतोय. बघा यू यांनी किती दिला होता सुरुवातीलाच आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असा दिला होता, प्लस आय इन ब्रॅकेट आता व्ही किती आहे -2xy हे असं मिळते. म्हणजेच एफ ऑफ झेड किती मिळतोय, हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे तसं, हे जर मल्टिप्लाय झालं तर प्लस मायनस मायनस 2xy हे असं आपल्याला मिळून जाते. याचं मिळालं, पण आता त्यांनी आपल्याला एफ ऑफ झेड इन टर्म्स ऑफ झेड विचारलेलं आहे. जेव्हा आपल्याला एफ ऑफ झेड इन टर्म्स ऑफ झेड फाइंड आउट करायचा असतो, तेव्हा आपण काय करतो, तर घेतो पुट एक्स इज इक्वल टू झेड. आपण एक्सची व्हॅल्यू झेड घेतो
आणि वायला आपण घेतो 0. ह्या दोन्ही सुद्धा व्हॅल्यू जर आपण आता यामध्ये जर पुट केल्या, तर आपल्याला एफ ऑफ झेड हा इन टर्म्स ऑफ झेड मिळून जाईल. इथं आहे एक्स म्हणजे त्या जागी घेतला झेड त्याचा स्क्वेअर प्लस इथं आहे वाय तर 0 आहे. डायरेक्टली 0च घेऊयात. मायनस 2 इंटू इथं आहे एक्स म्हणजे घेतला झेड इंटू वाय आहे 0 आणि इंटू हे आहे आय. मग एफ ऑफ झेडची आता व्हॅल्यू किती मिळून जाईल? हा 0 निघून जाईल. ह्या 0ने ह्या सगळ्यांना मल्टिप्लाय केलं म्हणजे हे पण 0 होते म्हणजे हे सगळंच निघून जाईल. मग इथं फक्त शिल्लक राहतोय झेड स्क्वेअर. बघा हे झालं याचं एफ ऑफ झेडचं आन्सर. जे काही आपल्याला पहिलं जो विचारलं होतं एफ ऑफ झेडच्या फॉर्ममध्ये विचारला होता. मग ते मिळाले झेड स्क्वेअर. हे असं आपलं हे याचं फायनल सोल्युशन.